विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यामध्ये पत्रकारांशी बोलतात. थेट जाऊयात. उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय हा आज सकाळी आलाय. महाराष्ट्रातल्या 12 आमदारांचं जे निलंबन झालं होतं त्याबद्दलचा, त्यावरतीच भाष्य करण्यासाठी, त्याबद्दल बोलण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आज इथं आलेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. नंतर काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत. खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12ही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशा वेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. एक प्रकारे आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता 12 लोकांना 1 वर्षाकरता निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे. इल्लीगल, इररॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने संविधानाची पायमल्ली चालली आहे. ॲब्यूज ऑफ पॉवर हे अतिशय ब्लॅटंटली होत आहे आणि त्याचा कळस म्हणजे हा निर्णय होता. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एक संधी दिली होती. मागच्या हिअरिंगमध्ये अधिवेशनापूर्वी जे हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हे जे 12 आमदार आहेत या 12 आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभेने घ्यावा. तसं 12 लोकांनी अर्ज केला होता. परंतु सत्तेचा अहंकार हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याकरता नकार हा या सरकारने दिला. खरं तर माझ्यासहित आमचं सगळ्यांचं मत आहे की विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे आणि ती बाहेर आहेच. पण ज्यावेळी संविधानाची पायमल्ली होईल त्यावेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा होणारच आहे. आणि ज्यावेळेस 12 लोकांनी अप्लाय केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं, BSCच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुमचा निर्णय अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, असंवैधानिक आहे
सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही. त्यामुळे आता 6 महिने तसे झाले आहेत. तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन, सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं, म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारी अबाधित राहील. याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही. आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही. त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या. मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. हे षडयंत्र रचणारे कोण होते? सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते? या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते? हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर ॲब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही. अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. आज देश के उच्चतम न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र के सस्पेंडेड 12 विधायकों के मामले में जो ऐतिहासिक फैसला दिया है, मैं सर्वोच्च न्यायालय का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और ये मानता हूं कि इस निर्णय के कारण सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र को फिर एक बार लोकतंत्र, डेमोक्रेसी बहाल की है. जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने आर्टिफिशियल मेजॉरिटी तैयार करने के लिए 12 एमएलएस को 1 साल के लिए सस्पेंड किया था, ये 12 एमएलएस ओबीसी के हक के लिए सभागृह में संघर्ष कर रहे थे और उपसभापति के चेंबर में जो बात हुई उसको आधार बनाकर और जो घटना घटी ही नहीं ऐसी घटना का सृजन करते हुए अपनी खोपड़ी से ऐसी कहानी तैयार करते हुए ये 12 लोगों को सस्पेंड किया गया और आज उस सस्पेंशन को निरस्त करते हुए सुप्रीम कोर्ट ने बड़े ही कड़े शब्दों का इस्तेमाल किया है. इस असंवैधानिक कृति को इल्लीगल, इरैशनल और असंवैधानिक करार आज सुप्रीम कोर्ट ने दिया है. एक प्रकारे महाराष्ट्र सरकार की, एमवीए सरकार की असंवैधानिक कृति पर एक करारा थप्पड़ सुप्रीम कोर्ट के आज के इस फैसले ने जड़ा है. इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं. वैसे तो हम लोग ये मानते हैं कि हमारी जो लेजिस्लेचर है, हमारी जो विधानसभा है, उसमें कोर्ट का दखल नहीं होना चाहिए और प्रायः कोर्ट भी इस प्रकार का दखल देने के लिए प्रयासरत नहीं होता, वो टालता है. किंतु अगर हम विधानसभा के अधिकारों का दुरुपयोग करके असंवैधानिक कृति करेंगे तो कोर्ट को उसमें एंट्री मिलेगी, करनी पड़ेगी, क्योंकि संविधान के रक्षक के रूप में सुप्रीम कोर्ट बैठा है. और सुप्रीम कोर्ट ने
एक अवसर हमारी विधानसभा को दिया था जब पिछले हियरिंग में उन्होंने इन 12 एमएलएस को ये कहा था कि आप विधानसभा को एक एप्लीकेशन दीजिए, एक अर्जी दीजिए और विधानसभा उस पर विचार कर सकती है। तो सुप्रीम कोर्ट भी ये चाहता था कि विधानसभा ही और सरकार अपनी इस असंवैधानिक कृति को ठीक करे ताकि कोर्ट को उसमें दखलंदाजी न करनी पड़े। किंतु ये सरकार इतनी अहंकारी है कि इस अहंकारी सरकार ने ये सारी चीज़ें करने से मना किया और अपने निर्णय को कायम रखा। इसलिए आज सुप्रीम कोर्ट को इस प्रकार का फैसला करना पड़ा है। हम ये मांग करते जिन लोगों ने ये षड्यंत्र रचकर हमारे 12 एमएलएस को बाहर रखा, अब उनका भी पर्दाफाश होना चाहिए और इन 12 एमएलएस को इलीगली, इरेशनली, अनकॉन्स्टिट्यूशनली बाहर रखने के लिए ये 12 एमएलएस की कॉन्स्टिट्यूएंसी की जनता की माफी ये एमवीए की सरकार ने मांगनी चाहिए। इस प्रकार की हमारी मांग है। भास्कर जाधवांच्यामुळेच खरं म्हणजे हे घडलेलं आहे आणि आताही त्यांची जर ही मानसिकता असेल की मी सर्वोच्च न्यायालयाला देखील मानत नाही तर या सरकारचं देव भलं करो। त्याचा याच्याशी काय संबंध आहे? सगळ्यांनी मिळूनच रचलेलं आहे ना। नावं ठरवून जे लोक नाही आहेत अशा लोकांना देखील त्यामध्ये टाकून आणि कोण भाजपचा ॲक्टिव्ह आहे, कोण बोलतोय, कोण जास्त संघर्ष करतोय अशी नावं वेचून वेचून या ठिकाणी त्यांना सस्पेंड करण्यात आलं। आणि माझं तर स्पष्ट मत आहे अशा प्रकारचं सस्पेन्शन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे खरं तर हे सगळेच याला जबाबदार आहेत। सर, क्या आप कोई जांच की मांग करते हैं जो एक षड्यंत्र का जैसा आप कहते हैं और जिस तरीके से 12 विधायकों को निलंबित किया गया, बार-बार अर्जी दी गई कि इन विधायकों का निलंबन रद्द किया जाए? देखिए, अब विधानसभा की जांच तो कोई कर नहीं सकता है, ऐसा किसी का अधिकार भी नहीं है। मुझे इतना ही लगता है कि जिस प्रकार का थप्पड़ सरकार को पड़ा है, आगे में विधानसभा की कार्रवाई संविधान अनुरूप वो करेंगे और जो लोग संविधान को नहीं मानते ऐसे लोगों को स्पीकर की चेयर पर नहीं बैठने देंगे। महाविकास आघाडी सरकारनं सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीचा निर्णय घेतलाय, भाजप आता आक्रमक झाले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कोणाच्या हिताकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला। याचं कारण असं आहे की काही लोक गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करतायत। हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे। काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्स्या घेतलेल्या आहेत, कोण आहेत ते तुम्ही शोधा आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे। आणि म्हणून हे काही साधा घेतलेला निर्णय नाही आहे, याच्या मागे फार मोठं अर्थकारण आहे, अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे। आणि महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचं हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसतंय त्याचा आम्ही निषेध करतो। सर, if you can answer
मला इंग्लिश नाही येत नाही, हिंदीत बोललो ना आता. सर, ये शराबबंदी के बारे में जो आपने कहा, ये इनकम जनरेट करने की बात कर रही है महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार. का कहना है कि जो 1000 करोड़ से ज्यादा बड़ी ग्रोसरी स्टोर्स होंगे वहां पर इनकम जनरेट होगी. पहिले तिचं उत्तर देऊन देतो. I would like to thank the Supreme Court for this historical decision to restore the 12 MLAs suspended by Maharashtra legislature. It's a tight slap to the MVA government who has acted unconstitutionally and as rightly pointed out by the Supreme Court that they have acted illegally and irrationally. This government, the Maharashtra government, has been acting unconstitutionally for a long time, and they feel that they are above constitution, and that is why they suspended these 12 MLAs for 1 year on a story created by them. These 12 MLAs were fighting for the rights of OBC community, and what was portrayed as happened in the chamber of speaker never happened. तर सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी थप्पड आहे आणि आता महाराष्ट्र सरकारनं ज्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं त्या 12 आमदारांच्या मतदारसंघातल्या मतदारांची माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.